कोणी घर देतं का? घर. भूमकर चौकातला माझा मित्र 2019 मध्ये फ्लॅट घेतलाय 80 लाखाला. आज ऑक्टोबर 25 मध्ये त्याला ऑफर आहे 1 कोटीची. ऑप्शन नंबर 2, तो जर फ्लॅट त्यांनी विकत घेतला नसता बँकेकडून, ज्याच्यावर त्याला 70,000चा EMI लागत होता, आणि साधा एखाद्या घरमालकाकडनं भाड्याने घेतला असता तर 25,000 रुपये त्याला भाडं लागलं असतं. त्याची 70,000 रुपये भरायची ताकद आहे. मग 25,000 त्यांनी भाडं दिलं असतं आणि त्या 45,000ची त्यांनी SIP केली असती आणि ती 20 वर्ष चालवली असती, जोपर्यंत तो हे लोन फेडतोय. फास्ट फॉरवर्ड 20 वर्ष लोन संपल्यानंतर त्यांनी आता बँकेला 1.66 करोड दिलेत मुद्दल आणि व्याज मिळून. फ्लॅटची किंमत 3.8% वाढतीये. आधीच्या रील मध्ये आपण हे बघितलेलं आहे. म्हणजे त्या फ्लॅटची किंमत 20 वर्षांनी 80 लाखाची झाली आहे 1.7 करोड. 1.66 करोड बँकेला दिले, म्हणजे त्याचा फारसा काहीच फायदा झालेला नाही. फ्लॅटचं व्हॅल्युएशन वाढून देखील. ऑप्शन नंबर 2 मध्ये त्यांनी 25,000 भाडं दिलं आणि 45,000ची SIP केली, तर 45,000ची SIP 20 वर्षात 12% त्याला देते 4.45 करोडचं कॉर्पस. आता तो 1.7 करोडचा फ्लॅट कॅश डाऊन घेऊ शकतो, तरी पण त्याच्याकडे 2.25 कोटी रुपये खिशात उरतात. आता वेगवेगळे लोक कॉमेंटमध्ये युक्तिवाद लावतील की फ्लॅटचं तर भाडं दरवर्षी वाढतं, मग त्याचा पगारही वाढतो, तो SIP पण वाढवू शकतो. त्या युक्तिवादात जाऊच नका. आपल्याला हे म्हणायचंच नाहीये की म्युच्युअल फंड भारी आहे का रिअल इस्टेट भारी आहे. आपल्याला हे बघायचंय की आपल्याला जर असं घर स्वतःच घ्यायचं असेल तर योग्य पद्धत कुठली आहे. कारण घर ही प्रत्येकाची गरज आहे, पण ती भागवायची कशी ही अनेकदा माहीत नसल्यामुळे आपण बँकेला श्रीमंत करतो आणि स्वतः मध्यमवर्गीय राहतो. असं होऊ नये म्हणून मी एक कोर्स घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे की तुम्हाला जर स्वतःचं घर घ्यायचं असेल तर ते कुठल्या पद्धतीने घ्यायचं, त्याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे आणि असा मालक कसं बनवायचं की ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि जो बँकेपेक्षा हुशार आहे. ते जर तुम्हाला हवं असेल, ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर कॉमेंट्समध्ये टाका कोर्स, आणि लवकरच मी तो कोर्स घेऊन येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.